अशीच प्रत्येकाची भावना आहे. कारण क्रिकेट हा प्रत्येकासाठी म्हणजे खास करून भारतीयांसाठी धर्म आहे. क्रिकेटवरती विशेष प्रेम केलं जातं. अगदी बचपन से पचपन तक प्रत्येक जण जेव्हा मॅच सुरू होते तेव्हा अगदी तो खेळून त्या स्क्रीन समोर बसलेला असतो. अर्थात कॉमेंटेटर देखील बोलत असतो आणि दिवाणखान्यात बसलेला प्रेक्षक देखील क्रिकेट चाहता देखील बोलत असतो की नेमकं काय घडतंय, काय होतंय आणि काय व्हायला पाहिजे. असो, यावेळी आपण धाडसाने अशी देखील कमेंट करून जातो की नाही, त्यांनी असं खेळलं असतं तर तो आऊट नसता झाला. पण खेळणाऱ्या प्लेअरलाच त्या मैदानावरती पिचवरती ठाऊक असतं की तो समोरचा येणारा बॉल कशा पद्धतीने फेस करतोय. पण तो फेस करत असताना तो ठाम विश्वासाने खेळत असतो. त्याला तो बॉल नुसता टोलवायचा नसतो, तर त्याला मारायचा असतो षटकार, चौकार. आपल्या टीमसाठी एक एक रन त्याला या ठिकाणी मिळवायचा असतो आणि याच रनच्या बळावरती तो एक धावांचा डोंगर उभा करतो समोरच्या टीम समोर. आणि यंदा तेच घडलं, तेच होताना आपण बघितलं. फायनलची मॅच आपण जिंकलो आणि T20 वर्ल्ड कप आपण हाती घेतला आणि हाती घेऊन आज सगळी टीम मायदेशी परतली. सकाळी दिल्लीमध्ये परतली. एअरपोर्टवरती BCCI कडनं त्यांचं विशेष स्वागत करण्यात आलं. केक कटिंग झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर त्यांची भेट झाली आणि हीच ती ओपन एअर डबल डेकर बस आहे चॅम्पियन्स 2024. यात सगळे प्लेयर्स हे बसलेले आपल्याला दिसतील आणि त्यानंतर हीच बस वानखेडेच्या दिशेने जाईल. सगळे प्लेयर्स दुतर्फा उपस्थित असलेल्या सगळ्या क्रिकेटप्रेमींचं अभिवादन स्वीकारतील. इंडियाचा जल्लोष ते ऐकतील. कोणी रोहित शर्माचं पोस्टर घेऊन आलंय, कोणी विराट कोहलीचं, तर कोणी संबंध इंडियन टीमचं पोस्टर हातात घेऊन किंवा कोणी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम इंडिया, अभिनंदन टीम इंडिया असं म्हणत हे हातामध्ये फलक घेऊन लोक दुतर्फा उभी आहेत. या विजयानंतर प्रत्येक जण माध्यमांना प्रतिक्रिया देताना एकच म्हणतोय की सगळ्यात बेस्ट टीम जर असेल तर ती आपली टीम इंडिया आहे आणि ते आमच्या टीमने हा वर्ल्ड कप मिळवून सिद्ध करून दाखवलंय. असाच भाव प्रत्येक जण व्यक्त करताना दिसत आहे. बघा पुन्हा एकदा दृश्य टीम इंडियाची बस, टीम इंडियाची बस जी आहे, 2 बसेस त्या आता पोहोचतायत खास सुरक्षा व्यवस्थेमध्ये. ही टीम इंडियाच्या दोन्ही बसेस ज्या आहेत त्या आता या विजय मिरवणूक काढल्या जाणाऱ्या डबल डेकर ओपन एअर बसपर्यंत पोहोचणार आहेत आणि तिथून हे सगळे प्लेयर्स त्यामध्ये बसतील. अर्थात या प्लेयर्सने देखील या बसेसचे आतमधले पडदे उघडे केलेले आहेत कारण त्यांना देखील बघायचं की कशा पद्धतीने त्यांचं स्वागत केलं जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा सगळे क्रिकेटचे चाहते उभे आहेत आणि अर्थात ही सगळी दृश्य टिपण्या करता माध्यमांचे कॅमेरे देखील या बसेसचा पाठलाग करताना आपण बघतोय. विशेष सुरक्षा व्यवस्थेमध्ये या दोन्ही बसेस ज्या आहेत त्या आता मरीन ड्राईव्हच्या दिशेने निघालेल्या आहेत. काही क्षणांमध्ये या बसेस इथं पोहोचतील. या सगळ्या प्लेयर्सची मिरवणूक काढण्यात येईल आणि त्यानंतर असेल एकच जल्लोष. आता या क्षणाला मरीन ड्राईव्हच्या क्वीन नेकलेस पासून तर वानखेडे स्टेडियम पर्यंत जबरदस्त अशी गर्दी. वानखेडे स्टेडियम 35,000 क्षमता असलेले स्टेडियम आहे, पण त्याही पेक्षा अधिकची गर्दी आता या क्षणाला या स्टेडियम मध्ये बघायला मिळते आणि त्यापेक्षाही 4 पट 5 पट गर्दी ही स्टेडियमच्या बाहेर आहे. ठीक आहे, आपण पाहू शकतो पुढे बसलेला हार्दिक पंड्या, त्याच्या हातात वर्ल्ड कप आहे आणि तो या बसमध्ये सगळ्यात पुढे बसलेला आहे. या वर्ल्ड कपची झलक आपल्याला बघायला मिळते. अर्थात जी लोक आजूबाजूला उभी आहेत त्यांना देखील हा वर्ल्ड कप उत्सवामध्ये प्लेयर्स त्यांचं अभिवादन स्वीकारतात. या सगळ्या खेळाडूंना माहिती आहे की आज सकाळपासून सगळे क्रिकेट प्रेमी आपली आवर्जून वाट बघतायत आणि म्हणून ते देखील या बसमध्ये भलेही बसलेले असतील तर त्यांच्या प्रत्येकाच्या मनात हाच भाव असेल किंवा त्यांना उत्कंठा असेल की कधी एकदा आपण या बसच्या बाहेर पडतोय आणि या ओपन एअर बसमध्ये जाऊन बसतोय, वानखेडे स्टेडियमवरती जातोय. सगळ्या क्रिकेट प्रेमींचं कौतुक आपण बघतोय, ऐकतोय, तो जल्लोष ऐकतोय, ती घोषणाबाजी ऐकतोय. कारण यासाठी 6 महिन्यापूर्वी झालेल्या पराभवानंतर आपले सगळे प्लेयर असुसलेले होते. कोणतेही प्लेयर्स करता कोणती बाब महत्वाची असते, एक आपल्यावरती विश्वास ठेवणारे क्रिकेट प्लेयर्स, त्यांचा विश्वास आपल्याला सार्थकी ठरवायचा आहे, त्या दृष्टीने आपल्याला मेहनत करायची आहे. तोच विश्वास आपल्याला बळ देतो, तोच विश्वास आपल्याला भरारी घेण्यास ऊर्जा देतो आणि तो विश्वास महत्वाचा होता जो आपल्या सगळ्या क्रिकेट प्रेमींनी आपल्या यशावरती दाखवला. दुसरं
अर्थात या सगळ्याच्या त्यांच्याकडनं होणारं कौतुक, ज्या कौतुकाला आपण कायम पात्र ठरलं पाहिजे, या दृष्टीने मेहनत घेतली पाहिजे असं प्रत्येक क्रिकेट प्लेयरला वाटत असतं आणि त्याच दृष्टीने सगळ्या टीमने मेहनत घेतलेली होती आणि T20मध्ये ही मेहनत त्यांनी सार्थकी लावली. आपल्या विजयाच्या माध्यमातून विजय खेचून आणला, विजय दाखवला आणि या विजय उत्सवाचे आज आपण आता या क्षणाला साक्षीदार होतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. मी पुन्हा एकदा म्हणतो, भलेही आज आपण या गर्दीत नसू, म्हणजे मी काय तुम्ही काय, मी स्टुडिओत नसेल, तुम्ही घरात बसल्या बसल्या असाल, पण आपण सगळेच जण ही दृश्य बघून निश्चितच सुखावलेलो आहोत. आणि हे दृश्य आपल्याला बघायला मिळू शकलं असतं का, किंवा बघायला मिळणार होतं का, हे केव्हा निश्चित झालं, ज्या दिवशी आपली टीम फायनलला पोहोचली आणि त्या दिवशी हे निश्चित झालेलं होतं की हा विजय उत्सव आपण 100% नाही 1001% साजरा करणार आहोत. दोन दृश्य, पहिले तर काही वेळापूर्वी एअरपोर्टवरती सगळी टीम पोहोचली तेव्हाची एक्सक्लुझिव्ह दृश्य, दुसरी एक्सक्लुझिव्ह दृश्य ज्या मार्गावरनं या बसेस जात आहेत मरीन ड्राईव्हच्या दिशेने, त्याची दृश्य जी आहे ती आम्ही तुम्हाला दाखवतोय. या दोन्ही दृश्यांमधनं एकच लक्षात येत आहे, ती म्हणजे प्रतीक्षा प्रतीक्षा आणि प्रतीक्षा. वाट बघितली जाते सीलिंगवरनं. या सगळ्या बसेस ज्या आहेत त्या मजल दर मजल करत आता मरीन ड्राईव्हच्या दिशेने पोहोचणार आहे. येणारा हा जो आवाज आहे, इंडियाचा जो जयघोष आहे, या जयघोषातनं एक उत्सुकता आहे, एक आनंद आहे, एक प्रेम आहे, एक उत्कंठ आहे आणि एक विश्वास आहे जो व्यक्त होतोय. जाऊयात आमचे सहकारी विलासकडे. विलास, काही क्षणात बसेस पोहोचणार आहेत. अगदी, आणि इथं जी बस, ज्या बसमध्ये त्यांना या विजय मिरवणुकीत सहभागी व्हायचं, ती बस सुद्धा तिथं लागलेली आहे जिथून ही विजय मिरवणूक सुरू होणार आहे. दुसरं महत्वाचं आहे की अगदी पहिल्या टोकापासून जिथून ही विजय मिरवणूक सुरू होणार आहे तिथपासून विजय मिरवणूकच्या वानखेडे स्टेडियम मध्ये संपणार आहे तिथपर्यंत, म्हणजे या संपूर्ण मार्गावरती प्रत्येक ठिकाणी तेवढीच गर्दी आहे विशाल. आणि आता मला वाटतं की ज्या वर्ल्ड कपला वाटतं नसेल की आपण काय केलंय, पण जेव्हा हे या विजय मिरवणुकीला सुरुवात करतील, त्या बसमध्ये चढतील आणि तेव्हा समोर हा शांत जनसागर बघतील, तेव्हा त्यांना लक्षात काय मिळालं, जगात शेतेपद काय असतं हे त्यांना त्यावेळी अनुभवायला मिळेल. आपल्या क्रिकेट प्रेमींचं प्रेम काय आहे हे त्यांना अनुभवायला मिळेल. अक्षरशः दुपारपासून कित्येक वेळा पावसाच्या सरी आल्या, पण त्या एका कुठल्या पावसाच्या सरीनंतर कित्येक वेळा हे लोक, हे सगळे क्रिकेटप्रेमी ओले झाले आणि कित्येक वेळा चुकले सुद्धा, पण त्यांचा पाय मात्र इथून हललेला नाहीये. ते आजही इथं ठाण मांडून उभे आहेत, पाय रोवून उभे आहेत आणि त्यांना प्रत्यक्ष आहे पुढच्या काही वेळामध्ये इथं या स्विन नेकलेसवरती. विलास, ही बस जी आहे ती बस आता पोहोचते काही क्षणामध्ये. ही बस जी आहे तुला अर्थात तू जिथे आहेस तिथे समोर दिसेल आणि सगळे प्लेयर्स जे आहेत त्या विजय रथामध्ये स्वार होतील. विजय रथ म्हणजे अर्थात एक ओपन एअर डबल डेकर बस जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे, ज्यात त्या सगळ्या प्लेयर्सची मिरवणूक काढण्यात येईल. पण आता मरीन ड्राईव्हच्या दिशेने जाणारा हा सगळा मार्ग खास सुरक्षा व्यवस्थेमध्ये, पोलीस व्यवस्थेमध्ये या दोन्ही बसेस ज्या आहेत क्रिकेट प्लेयर्सच्या, त्या आता हळूहळू पोहोचत आहेत. नेकलेस पॉईंटच्या तिथे म्हणजे मरीन ड्राईव्हला या बसेस पोहोचतील. त्यानंतर हे प्लेयर्स त्याच्यातनं उतरतील आणि या डबल डेकर बसमध्ये ते तिथं त्या बसमध्ये जातील. त्यानंतर त्यांची मिरवणूक काढण्यात येईल. पण तत्पूर्वीची दृश्य आपण बघतोय, विमानतळावरती उतरल्यानंतर या बसेस जेव्हा त्या विमानतळापासून तिथून निघाल्या तिथपासून तर अगदी आता ज्या पॉईंटपर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत, ज्या रस्त्यापर्यंत, ज्या मार्गापर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत, तिथपर्यंतची सगळी दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पण या सगळ्या ह्याच्यात बघा, पुढे बसलेला हार्दिक पंड्या जो वर्ल्ड कप घेऊन बसलेला आहे,